विचारलं, अरे बाळा, तुला मी एवढं आणतो, तुला खायला देतो, प्यायला देतो, पण मी हे जे पाप करतोय यामध्ये तू तरी सहभागी आहेस का रे? त्याने म्हटलं, अहो तुम्ही वडील आहे, तुमचं कर्तव्य आहे म्हटल्यासारखं, आईने म्हटल्यासारखं तुम्ही आणायलाच पाहिजे आम्हाला. मी तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. मुलीला विचारलं, तेच उत्तर आलं. सर्व परिवारातील व्यक्तींना विचारलं, तेच उत्तर आलं. हताश होऊन आला. सांगितलं, तुम्ही म्हणत होता ते खरंच होतं? नाही हो, माझ्या पापामध्ये कोणी वाटेकरी. ते म्हणाले, अरे मग करतोस कशासाठी? अजून वेळ नाही गेलेली, नामस्मरण कर. ते म्हणाले, काय करायला? माझ्याकडे काही साधनच नाही. काही नाही. मंत्र दिला, राम राम राम, आणि त्याच ठिकाणी बसायला लावलं आणि नामस्मरण करायला लावलं. वाल्या कोण? एवढा जणांचा मृत्यू त्यांनी केलेला. राम राम हा शब्द भगवंताचा नीट उच्चारता येत नव्हता, परंतु मरा मरा का होईना तो त्या शब्दातील अक्षरे उच्चारायचा आणि त्यांनी भगवंताचे नामस्मरण सुरू केलं. अहो, त्याला एवढं बाण अर्पून गेलं आहे, त्या ठिकाणी बसला, बाण अर्पून गेलं. मुंग्यांनी भोवती वाढून केलं तरी त्याला माहिती त्याचं नामस्मरण चालू. परंतु हे केल्यामुळं काय झालं? वाल्मिक ऋषी झाले. हे कशामुळे? त्यांनी काही साधनाला बघितलं का? नाही. आहे त्याच ठिकाणी बसले आणि नामस्मरण सुरू केलं. म्हणजे नामस्मरण करायला कोणत्या साधनाची गरज नाही, हे तुकाराम महाराज वाल्या फुलांनी त्या ठिकाणी एवढं नामस्मरण केलं. काही साधन बघितलं का? नाही. आहे त्या ठिकाणी बसला. नामापरी ते साधन नाही जे तू करीस आणि कर. त्यांनी नामस्मरणाशिवाय काही साधनच बघितलं नाही. नुसतं नामस्मरण करायचं, दुसरं काहीच केलं नाही. आणि तो 7 रांजण त्याचे भरलेले, एवढं पाप केलं तरी सुद्धा या नामस्मरणाच्या ताकदीमुळे तो वाल्मिक ऋषी झाला. म्हणून आपण देखील नामस्मरण करायला हवं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढं झालं मी बघते, तुम्ही एवढं नामस्मरण काही जण करतात, काही जण